नमस्कार वेली मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की सीईसी वरून आपण जी लोनची सर्व्हिस आहे, म्हणजे प्रॉडक्ट लोन, त्याच्यानंतर होम लोन, गोल्ड लोन, त्याच्यात टू व्हीलर लोन किंवा काही गाड्या ज्या वापरलेल्या आहेत किंवा नवीन आहेत त्या दोन्ही ह्याच्यावरती ट्रॅक्टर जसं आहे की समजा ज्यांना नवीन घ्यायचं त्यासाठी पण लोन आहे आणि ज्यांचं जुनं आहे तर त्यासाठी पण लोन आहे. तर हे लोनची सर्व्हिस आपण सीईसी मधून कशी द्यायची तर त्याबाबत आज एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत. तर हे बघा, हे आपलं पोर्टल आहे, सीईसीचं पोर्टल. तर याच्यामध्ये तुम्हाला इथं सर्च मध्ये कोणतीही सर्व्हिस सर्च करायचं आणि इथं नसतं तुम्हाला सर्च करायची. इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं लोन टाकलं की इथं लोन बाजार येते बघा. लोन बाजार आलं. लोन बाजार आल्याच्या नंतर इथं बघा, इथं नोटिफिकेशन वगैरे सगळे बघा. गोल्ड लोन, बिझनेस लोन, मशिनरी लोन, कमर्शियल लोन, होम लोन, अशा सगळ्या प्रकारच्या लोनच्या आपण लीड टाकायच्यात. आता बरेचसे जण वेली काय करतात किंवा याच्यामध्ये नकोच आपल्याला का, तर नंतर त्यांनी ईएमआय नाही भरला, लोन नाही भरलं तर आपल्याला काय. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाही, काहीच नाही. आपण फक्त बँकला किंवा जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील त्यांना आपल्याला फक्त लीड ती प्रोव्हाइड करायची. त्याच्यानंतर कस्टमर आणि ती बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट ते त्यांचं डॉक्युमेंटेशन आणि सगळं बघून ती लीड क्लोज करतील आणि ती लीड क्लोज झाल्याच्या नंतर त्यांचं डिस्बर्समेंट झाल्याच्या नंतर जे काही आपलं समजा कमिशन स्ट्रक्चर ठरलेलं आहे त्या कमिशन स्ट्रक्चर आपल्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्या अकाउंटवरती येऊन जाईल. त्यासोबतच इथं बघा लोन प्रोडक्ट आहेत, त्याच्यानंतर ईएमआय कलेक्शन आहेत. बरेचसे जण ईएमआय कलेक्शन मध्ये बघा आता मोबाईल घेतात लोन वरती. टीव्हीएस लोन, टीव्हीएसचं कार्ड असतं किंवा मोबाईल दुकानदारच टीव्हीएसचं कार्ड वरती लोन घेतो, करून देतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही टीव्हीएसचे जे काही लोकांचे हप्ते असतील ग्राहकांचे, तर ते हप्ते तुम्ही तुमच्या इथून ईएमआय कलेक्शन मधून करू शकता. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड मधून पण तुम्हाला जे तुमच्या जवळची बँक असेल किंवा पतंजली किंवा बाकीचे जे आहेत कार्ड मध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये बघा ऍक्सिस, बजाज फिन्सर्वचं कार्ड तुम्ही देऊ शकतात. एचडीएफसीचं फक्त त्यांना ते बीईएफ म्हणून असतात त्यांनाच फक्त देता येतं. त्याच्यानंतर हे एलआयसीचं आहे, हे लाईफ टाईम फ्री मध्ये कार्ड आहे. त्याच्यानंतर पतंजलीचं आहे, पीएनबी बँकेकडून पतंजलीचं आहे, पीएनबी बँकेकडूनच आरबीएल आहे आणि एसबीआयचं पण आता नवीन आलंय. त्याचं एक मी थोडंसं अपडेट घेऊन सांगतो. याच्यामध्ये काय आहे की जनरली जर सॅलरीड पर्सन असेल किंवा ज्याला सॅलरी वगैरे आहे तर अशांचं जर असेल तर ते पटकन होऊन जातं. बाकीच्यांना थोडंसं अडचण येते, त्यांना एफडी करा किंवा असे ते बँकवाले म्हणतात, त्याच्यामुळे थोडंसं रिस्पॉन्स तिथं कमी येतोय. पण जर त्या ज्या कस्टमरला जर सॅलरी वगैरे काही भेटत असेल 25,000च्या आसपास काहीतरी, तर तिथं क्रेडिट कार्ड पटकन डिस्बर्समेंट होऊन जातं. त्याच्यामध्ये पण आपल्याला कमिशन आहे. त्याच्यानंतर आता इथं ईएमआय कलेक्शन आहे. इथं ईएमआय बघा, महिंद्रा फायनान्सचे पण ईएमआय आपण भरू शकतो. त्याच्यानंतर पिरामलचे पण, आणि खाली बघा टीव्हीएस क्रेडिट म्हणून आहे, इथून ईएमआय तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला मेन म्हणजे आज बघायचं ते लोन प्रोडक्ट मध्ये. हे बघा, लोन प्रोडक्ट मध्ये ॲग्री लोन, ॲटो लोन, बिझनेस लोन, कमर्शियल, ज्यांच्याजवळ ॲक्सिस बँक असेल, कोटक असेल किंवा आता जवळपास सगळ्यांनाच हे पोर्टल ओपन झाले. तुम्ही इथून लीड टाकण्यासाठी फक्त काय करायचंय, सपोज आता एखाद्याला कमर्शियल गाडी कोणती घ्यायची किंवा एखाद्याला जीसीबी वगैरे घ्यायचा आहे, तर तो लोन घेणारच असतो. कारण की सगळे अमाऊंट काय ते कॅश इन हँड कसं करत नाही. कारण तिथून मग आपल्यापासूनच ती लीड बाहेर जाण्यापेक्षा काय करायचं, तर इक्विपमेंटला गेलं समजा. आता इथं काय कोटक आहे, ॲक्सिस आहे, हे आपल्याकडे करतात, हे महिंद्रा फायनान्स आपल्याकडे करत नाही. श्रीराम फायनान्स पण आलेलं आहे, आणखीन कॉन्टॅक्ट पर्सन आला नाही त्याचा. इथं गेला तुम्ही ॲक्सिसला, त्याच्यानंतर अप्लाय लोनला जायचं. अप्लाय लोनला गेल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर टाकून ओटीपी घ्यायचा. ओटीपी घेतल्याच्या नंतर त्या कस्टमरची फक्त माहिती भरायची आणि लीड सबमिट करायची. एवढंच आपल्याला करायचं आहे. एवढं आपल्याला झाल्याच्या नंतर संबंधित जी काही ब्रँच असेल तिथं ती लीड सबमिट होऊन जाते आणि त्याच्यानंतर त्या कस्टमरला ब्रँचकडून कॉन्टॅक्ट करून ते त्यांच्याकडून डॉक्युमेंटेशन वगैरे क्लिअरिफिकेशन बाकीची प्रोसिजर ती बँक करते. आता याच्यामध्ये आपल्याला आज करायचं आहे ती सगळ्यांना जी मेन म्हणजे सिक्युअर आणि सगळ्यात लवकर होणारं लोन आहे ते गोल्ड लोन आहे. म्हणजे आता बरेच जण बँकेत डायरेक्टली जातात किंवा बाहेर सावकाराकडे कुणाकडे हे करतात, तर जास्तीत जास्त अमाऊंट त्यांना कशी भेटेल त्याच्यातून बघा आपल्याला गोल्ड लोन आहे.
या गोल्ड लोनला गेल्याच्या नंतर इथं क्लिक करायचं आहे. आता बाकीचे कोणते हे करत नाहीत आपल्याकडे जास्त, पण ॲक्सिसमध्ये इकडे गेल्याच्या नंतर इथं अप्लाय लोनला जायचं आहे. अप्लाय लोनला गेल्याच्या नंतर इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. आपला नाही टाकायचा, कस्टमरचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं OTP येतो. OTP व्हॅलिडेट केला. OTP व्हॅलिडेट केल्याच्या नंतर हे बघा इथं सब प्रोडक्ट इथं कोणतं आहे, काय नॉर्मल लोन आहे का, गोल्ड लोन घ्यायचं आहे का, गोल्ड लोन BT घ्यायचं आहे. त्यात नॉर्मलमध्ये टाका तुम्ही. इथं टाकल्याच्या नंतर कस्टमरचं इथं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्याच्या नंतर इथं अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये इथं बीड ब्रँच कोणती तर इथं ब्रँच येतात बीडच्या. तुमची जी जवळची ब्रँच असेल तिथं. आपल्याकडे 4 ठिकाणी ब्रँच आहेत. अंबाजोगाईला आहे, बीडला आहे, माजलगावला आणि परळीला आहे. आणि बाकीचे पण तुम्ही टाकू शकता ज्या नगरच्या आसपास आहेत. तुम्ही लीड टाकू शकता, लीडचं अडचण येणार नाही काही. तर इथं बीडचं पण सबमिट केलं, त्याच्यानंतर हे केलं आणि सबमिट केलं. हे सबमिट केल्याच्या नंतर तुमची लीड इथून सबमिट होऊन जाते. हे बघा रुरल लेंडिंगमध्ये इथं तुमची लीड सबमिट झाली. अशा प्रकारे तुम्ही लोनच्या लीड टाकू शकतात गोल्ड लोनच्या. तर याच्यामध्ये आणखीन एक दुसरं आहे की होम लोनसाठी बऱ्याच ठिकाणी हे येतं. होम लोनला पण इथं लोन प्रोडक्टवरती तुम्ही गेलात, त्याच्यानंतर इथं होम लोन आहे. होम लोनमध्ये आधारचं पण आपल्याकडं आहे, आवाजचं पण आहे, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक पण आहे, त्याच्यानंतर सेंट्रल बँक नाही आपल्याकडे, HDFCचं अजून नाही, फक्त BF देऊ शकतात. त्याच्यानंतर इथं पिरॅमल म्हणून आलेलं आहे आपल्याकडे. पिरॅमलचा चांगला सपोर्ट आहे, त्यांची ब्रँच पण आहे. तर इथून आपला लोन टाकून तुम्ही ते देऊ शकता. लीड तुम्ही कोणत्याही ह्या जे तुमच्या जवळपासचे जे ब्रँच असतील तिथं पिरॅमल असेल, कोटक असेल, त्याच्यानंतर ॲक्सिस, आवाज आणि आधार हे आपल्या इकडे बीडमध्ये सपोर्टेड आहेत. तर त्यांना तुम्ही लीड जनरेट करू शकता. प्रत्येक लीड मागं आता गोल्ड लोनला तुम्हाला कमिशन स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवतो. हे बघा गोल्ड लोनमध्ये 5 लाखापर्यंत 1 लाख ते 5 लाखापर्यंत जर असेल तर तुम्हाला 0.92 पैसे कमिशन आहे. त्याच्यानंतर 5 लाख ते 10 लाखामध्ये असेल तर 0.72 पैसे आणि 10 लाखाच्या पुढं जर असेल तर 0.60 पैसे. हे असे तुम्हाला कमिशन स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. ह्याच्यात CSE जरी शेअर जरी पकडला तरी 0.90 पैसे आपल्याला कमिशन याच्यामधून येऊन जाईल. आणि बाकीचं हे बघा आता ॲक्सिसचं आहे कमिशन स्ट्रक्चर. तुम्ही यांच्या लीड टाकल्यानंतर होम लोनला पण 0.16 आणि 0.32 हे दोन्ही पण येतं. आणि लोन अगेन्स्ट एखादी प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीवर जर लोन घ्यायचं असेल तर तिथं पण आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. इथं 0.20 आणि 0.40 याच्यात 2 प्रकारचं याच्यामध्ये आहे लोन. त्याच्यानंतर हे बघा आता ॲटोचं आणखीन बीडला चालू होईल पुढच्या महिन्यामध्ये, सध्या चालू नाही. कमर्शियलमध्ये बघा 0.28 पैसे कमिशन आहे. त्याच्यानंतर बघा ट्रॅक्टरचं आता तुम्हाला दाखवायचं विसरलो. ट्रॅक्टरसाठी न्यू आणि युज्ड म्हणजे दोन्ही पण ट्रॅक्टरच्या ह्याच्यावर तुम्ही ते लोन करू शकतात. 0.80 पैसे तुम्हाला याच्यामध्ये कमिशन येते. आता इथं बघा पोर्टलला आपल्या इथं ट्रॅक्टर इथं खाली गेल्यानंतर हे ट्रॅक्टर याच्यामध्ये जर तुमच्याकडे नवीन जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्याच्यावरती पण लोन आहे. लोन करण्यासाठी करू शकता किंवा नवीन ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी पण लोन आहे किंवा एखाद्याचं 7-8 वर्ष 9 वर्षापर्यंत आहे, 5-6 वर्ष झालेले असतील आणि पहिले रेग्युलर हप्ते जर चालू असतील तर त्याच्यावरती पण ॲक्सिस बँक लोन देते याच्यात. त्याच्यामुळे इथून ती लोन लीड टाकू शकता. आता बघितलं तुम्ही लोन लीडला बाकीचे डिटेल्स काहीच लागत नाही, तेवढंच लागतंय. तर हे बरेचसे विले आपल्याकडे करतायत पण बऱ्याचशा जणांना ही माहिती नाही. त्याच्यामुळं तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला याच्यामधून चांगला पैसा आहे. आणि आता हे पिरॅमलचं जे तुम्हाला होम लोन वगैरे सांगितलं ना पिरॅमलच्या ह्याच्यात, तर पिरॅमलमध्ये जर तुम्ही 5 करोडपर्यंतचा जर बिझनेस केला तर तुम्हाला बुलेट गाडी गिफ्ट आहे याच्यामध्ये पिरॅमलकडून. मी मध्ये स्टेटसला टाकलं होतं बघा, त्याच्यावरती आहे. त्याच्यामध्ये ॲक्सिसकडून पण आहे आणि इथं बुलेट गाडी प्लस ट्रिप पण आहे याच्यामध्ये. तर तुम्ही याच्यामध्ये काम करून जास्तीत जास्त पैसा आणि ट्रिप पण त्याच्यामधून करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लोन बाजारच्या संबंधित तुम्हाला आज माहिती द्यायची होती.
तर त्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त लीड जनरेट करून जास्तीत जास्त पैसा कमवा अशी अपेक्षा करतो आणि संपवतो. ठीक आहे, धन्यवाद.